यांचा विजय आता घोषित झालेला आहे, त्यामुळे हा पहिला विजय आपल्याला म्हणावा लागेल। विधान परिषदेच्या ज्या निवडणूक आहेत त्या सकाळपासून अगदी त्याचं वोटिंग जे आहे ते सुरू होतं आणि अगदी अर्धा तासापूर्वी त्याचं काउंटिंग जे आहे, मतमोजणी जी आहे ती आपल्याला सुरू झालेली पाहायला मिळाली। कुठेतरी फर्स्ट प्रेफरन्सची मतं जी आपण जर पाहिली तर यामध्ये योगेश टिळेकर यांचा विजय झालेला आहे। योगेश टिळेकर हे भाजपचे उमेदवार आहेत, त्यामुळे अगदी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती सुद्धा त्यांना म्हटलं जातं, त्यामुळे यांचा विजय हा आता सध्या घोषित झालेला आहे। त्यामुळे इतर जे आता 10 उमेदवार असतील, उरलेले जे 10 उमेदवार आहेत ते आता नेमके कोणते असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी 12 उमेदवारी अर्ज भरलेले आहे, त्यामुळे 11 जे उमेदवार आहेत ते विजयी होणार आहे आणि 12वा जो उमेदवार असणार आहे त्याची हार जी आहे ती अटळ आहे, निश्चित आहे। त्यामुळे 12वा उमेदवार कोण असणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि अगदी जर आपण पाहिलं तर कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी अतिरिक्त उमेदवार देऊन त्यांनी ज्या प्रकारे हा संपूर्ण डाव साधलेला आहे, त्यामुळे कुठेतरी राजकीय डाव याला आपल्याला म्हणावं लागेल। आणि कुठेतरी या संपूर्ण अतिरिक्त उमेदवारामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पार पडताना पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांनी जर संपूर्ण मिलिंद नार्वेकर यांना जर उमेदवारी दिली याची जर कारण पाहिली तर कुठेतरी मिलिंद नार्वेकर यांची सर्वपक्षीय मैत्री आपल्याला राजकीय मैत्री आहे ती आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांना कुठेतरी त्याचा फायदा मिळतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे मिलिंद नार्वेकर यांचा जर विजय झाला, मिलिंद नार्वेकर यांचा जर विजय घोषित झाला तर कुठेतरी मिलिंद नार्वेकर यांना ज्या कारणामुळे उमेदवार दिली कारण देखील आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जो डाव आहे, राजकीय डाव आहे, तो आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळते। मात्र या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी जो फटका आहे तो आता नेमका कुठल्या उमेदवाराला पडतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जयंत पाटील जे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत, शेकापचे उमेदवार आहेत जयंत पाटील, यांना देखील आता कशा प्रकारे मतदान होतं देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तरी जयंत पाटील हे काही मतांनी आपल्याला मागेसले पाहायला मिळाले, मात्र त्यांना 23 मतांची आवश्यकता आहे, त्यामुळे 23 मतांचा ते आकडा गाठतात काही देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी टिळेकर यांचा विजय हा घोषित झालेला आहे। करण भूषण, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। मात्र प्रज्ञा सातो आता 19 मतावरती आहेत। आता जी ताजी अपडेट आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात ताजी अपडेट पाहतोय। मिलिंद नार्वेकर अद्याप 17 मतावरती आहेत। योगेश टिळेकर यांचा मात्र विजय झाला, एकमेव विजयी उमेदवार सध्या योगेश टिळेकर पाहायला मिळतात। कृपाल तुमाने 16 मतावरती आहेत, पंकजा मुंडेंना 18 मतं या ठिकाणी मिळालेली आहेत। आता जी मोठी अपडेट समोर येते आहे, भाजपचे इतर 2 उमेदवार ज्यामध्ये परिणय फुके आणि पंकजा मुंडे यांचा विजय झालेला आहे। आताची मोठी अपडेट आहे, विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे आहे विजयी